श्रीमद रामानंदाचार्यजी नरेंद्रजी यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने चिखली शहरामध्ये रक्तदान शिबिराचा अतिभव्य कार्यक्रम या ठिकाणी या संघटनेच्या वतीनं आमच्या चिखली येथील श्री चिंचोले साहेब माजी डेप्युटी इंजिनियर सार्वजनिक बांधकाम खातं चिखली आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सौजन्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या अगोदर त्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा हाती घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असं समजून या ठिकाणी हा कार्यक्रम चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं। या प्रसंगी सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्व या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत याचा आम्हाला आनंद आहे। माझे नाव दीपक दौळी चिंचोले, पीठ सदस्य शेगाव उपपीठ, जिल्हा बुलढाणा। तुमच्यासोबत परत टीम मध्ये आहे इथे चिखलीमधील आपले आत्माराम भाऊ राऊत हे इथले तालुकाध्यक्ष आहेत आणि गायकवाड ताई इथल्या संत संघ अध्यक्ष आहेत आणि बाकी इतर सुद्धा मंडळी आपल्या इथे युवा प्रमुख चिखली तालुका हे सुद्धा इथे भागवत पाटील हे सुद्धा इथे हजर आहेत। संत संघ करतवाडी संत संघ अध्यक्ष हे सुद्धा इथे हजर आहेत। बाकी सर्व येथील टीम जी आहे आपले या संत संघाची पूर्ण टीम इथे हजर आहे। जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पावन चरण कमलांना वंदन। आज आपल्या या चिखली शहरामधील जे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण इथे रक्तदानाचा कार्यक्रम माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते या रक्तदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्यावेळेस माननीय आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख हे सुद्धा हजर होते। तर स्वामींच्या हे जे कार्य आहे रक्तदानाचं हे मागील वर्षी सुद्धा झालं होतं। तर त्या वेळेला 1,36,272 कुपिका ह्या आपण महाराष्ट्र शासनाला दिल्या होत्या आणि प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होत असतो, रक्तदानाचा कार्यक्रम होत असतो। तर त्या अनुषंगानं आपल्या या संस्थांमार्फत 41 उपक्रम चालू आहेत। त्यामध्ये आता या महिनाभरापूर्वी वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळेला 1.5 लाख वृक्षारोपण हे संस्थांमार्फत करण्यात आले। तद्वतच बंधारे जे आहेत मातीचे बंधारे हे सुद्धा मागील महिन्यामध्ये करण्यात आले। तर त्यामध्ये जवळपास 4,000+ असे बंधारे बांधकाम करण्यात आले। त्या दृष्टिकोनातून स्वामींचा सुद्धा जिथे जिथे कार्यक्रम असतो त्या ठिकाणी दुर्बल घटकांना शिलाई मशीन असेल किंवा गाय म्हैस कम्प्युटर वगैरे जे आहे तर ते स्वामींच्या उपस्थितीत त्या कार्यक्रमामध्ये आपण दुर्बल घटकांना वाटप करत असतो। तर त्या दृष्टिकोनातून स्वामींचं कार्य हे आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या आपल्या या जगामध्ये स्वामींचं हे कार्य सुरू आहे। या कार्याला कुठेच तोड नाहीये असं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय सियाराम।